मिरची दे, मिरची दे, मिरची दे। आता आम्ही चाललोय थार मध्ये आणि येताना आम्ही घार घेऊन येणार आहेत। नमस्कार मंडळी, मी बेलोलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आणि आज काय स्पेशल काय जास्त एवढा नाही, पण आज स्पेशल गावामध्ये 6 पूजा तर आणि त्यातच एक पूजन आहे आपल्या साहिल भाईच्या घरी, कारण की त्याचं फायनली घर पूर्ण झालेलं आहे बांधून, घराचं काम पूर्ण बांधून झालेलं आहे। तर आता आम्ही चाललोय तिकडेच। तर मागाशीच त्याचा जस्ट फोन आले का बोलतोय हर्षल कुठे ये, मला जायचंय, त्याला बरं भेटतो, जरा कॉंग्रॅच्युलेशन करतो। आणि इकडे भाचा पण आलाय, अरे तो कालताय, तो क्रिकेट खेळायची बॅट नाही, तर बहिणीची नुसती सकाळपासून धांदल चालू आहे, ती पण चालली तिकडच प्रसादाचा टोप घेऊन, आणि मी पण आता तिकडच चाललोय। तर चला भेटू डायरेक्ट आता साहिलच्या घरी, बघूया आपण घराचं काम कसं काय तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये। नक्कीच खूपच सुंदर केलेलं आहे काम। चला फायनली भाईंचं घर झालेलं आहे कम्प्लीट। तर आज आहे पूजन आणि इकडे घराचा मालक मला बोलतो तू व्हिडिओ शूट करायला आलो म्हणून तुला 300 रुपये घे आणि पूर्ण घराचा ब्लॉग आपला करून टाक। 300 रुपये भेटलेले आहेत। आज मला वाटलं खरंच तुम्हाला वाटलं तूच ब्राह्मण जाते, एक नंबर। आणि मित्रांनो, मी कधी पण आमच्या पवार कुटुंबामध्ये कोणता पण कार्यक्रम असू दे, लादे आणायचं मला काम असतं। आता मी परत चाललो बर्फाची लादे, बर्फाची लादे। मी कशाला आंघोळ धुवू, तुमच्या घरी पूजन आहे, तुम्ही करा। एसी लावा सांग। तर चला, मला दिलेल्या अण्णांनी काम, तर बर्फाची लादी घेऊन येतो आणि नंतर तुम्हाला पूर्ण घराचं काम मी दाखवेन। आणि बाहेर चालू आहे पूजन, तर तुम्हाला थोडं दाखवतो पूजन। तेवढ्या सगळीकडे देवाला फिरवायची, आपलं घर दाखवायचं, दिवावाले पुढे। दूध तिकडे ना बेडरूम मध्ये आडवी घेतले का ब्लॉगर संमिश्र द्रव्यशाली दुग्धमिश्रित तंदुशाली बिलोपशाली प्रोक्षणे सर्वप्राणी कांच पात्र एकमालिच द्वे देवता पूर्वप्रासांच्या साधक प्रोक्षणे पात्र मुक्तानां साधनानां तत्वसार सूत्र पादशमाते पुष्पद्रव्य पवित्रे शुद्धाधित पात्र परेत्वा गंधपुष्पां चित्वा हस्त्यां वष्ट कनिष्ठकाभ्यां मुक्तानां पाणिभ्यां उदकते पुत्र पवित्रे आपस सर्वाणि पात्राणि मुक्तानानि। मित्रांनो, गेलेलो बर्फाची लादी आणायला, आणि बर्फाची लादी आणायला जाताना आमचा जो मांजरीचा पिल्ला होता लालू, तो रिक्षा खाली कधी जाऊन बसला पत्त्याच नाही, आणि त्यात रिक्षा त्याच्या याच्यावरून गेली आणि खूपच म्हणजे असा मूडच गेला ब्लॉग बनवायचा, इच्छाच नव्हती, पण तरी पण बसलो शांत आणि मी विचार केला का ब्लॉग कंटिन्यू करतो, कारण की सुरुवात केलेली मी, आणि जाम मनाला लागला, कारण की तर लालू आमचा रिक्षा खाली आला आणि ते पण माझ्याकडून जाम जपायचं त्यांना, आणि काय सांगू शकत ना। आता मी चाललोय तिकडे साहिल संजयकडे, बर्फाची लादी वगैरे घेऊन मी आलो, कारण की माझा नेहमी कंटिन्यू तो काम माझा आहे बर्फाची लादी आणायचा। तर मी चाललो आता साहिल संजय घरी। तर चला, आता तिकडे पूजन झालेलं आहे, कारण की तर म्हणजे काय गृहप्रवेश झालेला आहे। तर आता मी चाललोय तिकडेच पुन्हा, चला।
देतो तुला. ए काम कर. कुणला धमकी देते नीट काम. लग्न पण तो लग्न झालाय ना तिथपासून सगळी का कामं करतोय. बरोबर आहे म्हणजे ते बघा मी लय माणसं बघितली ज्यांचं लग्न झालं ना ते कुठं कार्यक्रमाला आहे ना काम करत नाही, पण असा पहिल्यांदा माणूस बघितलाय का तो लग्न झालाय पण आली बघितलाय आज. लग्नाच्या अगोदर कुठंच नव्हता, लग्नाच्या अगोदर कुठंच बादली नव्हता उचलत तो. अरे सांगत्या लग्नाच्या आता महिनाभर अगोदर कुठे दिसलं काम करताना हो, पण लग्न झाल्यावर बदललाय तो. सांगत्या लढतं काला तू हा कांदा कापतो म्हणून का. हे बघा मालक बघा घराचा. हो माझा अण्णा प्रीतमची ऍक्टिंग कर. बहिणीसोबत जीव बघ असला पावसाचा वडापाव दिला गप का. चटणी बिटणी नाही का. हे आले तवशी खायलाच घसरले. काम तर काही नाही, बिलकुल काम नाही. वांगी दिल्या एवढी एवढी वांगी समोर घेऊन बसले. मग पार्टी कधी आम्हाला येतं ना वस्तू आज. आज वस्तू येणार आहे. जाऊ जाऊ आम्ही आणायला. वडापाव खायला आलाय पण. ए इकडे इकडे पटकन इकडे इकडे ना. लॉग चालू लॉग. ये इकडे इकडे. अरे असती का नीट का तर अक्काला काढतं काय मटन आहे का काटकार का गाव गाव घालतं. वडापाव खायला आलाय. वडापाव खायला वडापाव खायला आले. हे आयांश पत्तारी बोल. तो नाही तो नाही तो कुठे आहे बोल. नाही बोलायचा ब्लॉग मध्ये घ्या. गादीला घसरले गरमालक. गादीला घसरले नुसतं ऑर्डर सोडत नुसते असते. दिदीला खुश आहे. ए मंदा मोजिटो बनवतो. मोजिटो पिला ना संपला. आम्ही तिघ जण उठू का. मोजिटो इकडे दाखव तुम्ही पिला ना लक्ष नका देऊ. आमच्याकडे आई पिला थंडा माझ्यावर थांबलं नाही. आता आम्ही स्वाद के लिए ऐसा कुटना पड़ता है उसको. लिंबू लिंबू जलजीरा स्वाद के लिए जलजीरा. बघ असा जिपल्या टाकते दाखव. गोल्या नुरी मिरची दे. मिरची दे. मिरची दे. बोलशील का पप्पा तारी बोल. हा दाढी बोल मग ना तोंड घाली बोल. दाढी बोल.
बोल दाढी पटकन बोल पटकन मी बघन काय त्याला मारायचा मी बघन बोल एसटी नाही दाढी बोल कुत्ता मानको चिडलाय चिडलाय तोंडाला मिरची घाली मी नाही गेलो तुम्हाला वाटेल का मी दुसऱ्याला देईन मी पक्का मतलब तिचा तोंड दाखव बाग कशी चिडले बघा लाईट वगैरे लावू जाईल आम्हाला दाखव ओके नाईस कुठं चालला आता बापूस पण नाही लर बोलो साहिल बिल काय पण बापूस पण नाही हा नाही काय बोलत यो कोण आहे कोणी सांग मी याला मारतो कोण येऊ सांग का मोरीन चाव 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 बापचाला बोलवता दम येतं चाव 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 जोरात चाव 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 ना चाव 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 वर चाव 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 बघ बघ यस कुत्रा आहे बघा ह्यो चाव उभा उभा कुत्ता आई तिकडं मामाच्या घराची पूजा आहे इकडं भाचा एकदम रेडी होऊन बसलाय जेवतय कारण आता आम्ही चाललो एका ठिकाणी कशासाठी चाललो भाई पाहूया एका ठिकाणी कशासाठी तुला माहिती तू चांगला चाललो जास्त भाव खाता का हा माहिती घे फोर व्हीलर घेणार आहे तू भाव खायला लागला का लगे हा हे धंदा घेतले का भाईची न्यू कार येणार आहे तर त्यासाठी आता आम्ही जाणार आहोत पनवेलला किती वाजता निघायची आणि माणसं काय दिवसभर इथं आम्ही काम करायला आणि शेवटल्या तर कामावरून क्रेडिट घ्यायला काय काय सकाळी होता तू काय होता आता आलाय तर इकडे पूजन चालू आहे चला आता आपण आतमध्ये नवीन कपल पूजेला बसलेलं आहे नवीन जोडपा मला दाखवतो मित्रांनो आम्ही निघालो आहोत प्रवीण भाईच्या सोबत आता आम्ही चाललोय थार मध्ये आणि येताना आम्ही घार घेऊन येणार आहेत आणि किती जण आहेत भरपूर मंडळी आहेत गाडी आणायला कांदेच घेऊन येऊ गाडी हे आमचं फोटोग्राफर बघा फिरतात चला त्याला ओळखता का चक्कर तू बोल हम थार में ये दोनों गए हार लेने काच पण उघडत नाही थारच्या गरम होतय आम्ही बसले थार मध्ये आणि ते गेलेत हार हाणायला तर आता आम्ही जाऊन आणणार घार आणि मित्रांनो पुन्हा जाणार घरी तर आमची घार आहे अजून ठाण्याला अजून निघाली नाही तिकडे कॉल केला होता शोरूम मध्ये तर ते बोलतात का 3 तास लागतील ठाण्यावरून गाडी निघाले तर आमचं ठाणच नाही राहिला कुठं जायचं आता शेट गाडी मला 2200 दिया
2200 का हार लिया गाड़ी के लिए, नाद नाही करायचा प्रवीण भाईचा. अजून गाडीचा पत्त्या ना आमच्या. म्हणती भाऊ येऊ दे लागल्यावर आवाज येईल, येऊ दे माग. तर मित्रांनो गाडी चेंज झाली. येताना थार मध्ये आलो ना, आता आम्ही रिक्षा फिरतो. किरण भाईला घेऊन आम्ही मार्केटला फिरतो. मीटरवर लावले आता चालले आम्ही. आम्हाला आता पावेनी गाडी यायला अजून 1 तास बाकी. पवईची गाडी निघली मागाशी, आम्हाला समजला ठाण्याची, पण ठाण्याची नाही पवईची गाडी निघली. मग आता आम्ही इकडे असंच फिरतो. 1 तास काय करायचा, शॉपिंगला चाललो आता पेढे वगैरे आणणार. आम्हाला लावल्या चौघांना कामाला. तो बंटी भाई एन्जॉय लाईफ. आले शेटलो का पेढं घेऊन, यांना पेढं घ्यायला पाठवलेलं. आम्ही फिरतो इकडं, गाड्या आणायला आल्या आम्ही फिरतो कुठं. आयला पनवेलला आमची कामं उरकली. गाडी का आली नाही? हा का अजून गाडी आली नाही. चलो पेढे खाऊन घ्या. पेढे घेतले पेढे, गाडीचा अजून पत्त्या नाही. 12 रुपये किलो. आम्ही आलो गाडी न्यायला का काही समजत नाही. पण आता आम्ही चाललो डँग टाकून पटरीच्या पलीकडे शुक्रवारच्या मार्केटला. आता हीच काम आहे. पाव्याने आणलं लवकर. शुक्रवारच्या मार्केटला चाललो आम्ही. 1-1.5 तास झाला पटरीच्या पलीकडे. आता आम्ही चाललो पटरीच्या पलीकडे डँग टाकून. टाकर डाव पाय. आलो मित्रांनो शुक्रवारच्या मार्केटला. अख्खा मार्केट फिरलो घेतला तर काय नाही. 2 जण येऊन इथं थांबले ना, आम्ही यांच्या मागे आलो बस. हो काय शॉपिंग वगैरे झाली का नाही? हा तुम्ही काय घेतला? डीमार्टचा मार्केट डाऊन केलाय शुक्रवारच्या मार्केटनी. तो डीमार्टचा मालक पण बोला असेल जायला यांच्यावर कंप्लेंट टाकू काय. परत इकडे डँग टाकून आलो. आमची गाडी आली का बघायला, पण अजूनपर्यंत गाडीचा पत्त्या नाही. तर आपण आता प्रवीण पाटीलची गाडी घ्यायला आलो, तर त्याची आता आपण मुलाखत घेऊ. तर बघूया त्याचं काय म्हणणं आहे, त्याचं मत आपण या आपल्या ब्लॉगमध्ये व्यक्त करू. खूप कंटाळला, अजून गाडी आमची तर आली नाही. लोकांनी मागून येऊन गाड्या नेल्या. लोकांनी मागून येऊन गाड्या बुकिंग झाल्या. आली काय गाडी? तर आम्ही तुझ्या गाडीसाठी आले होतो, पण आम्ही खूप तिकडं मार्केट वगैरे फिरून आलो, पण गाडी कुठे आली का? तर फायनली आपली गाडी आलेली आहे बाईची. खूप वेटिंगला होतो आज आणि फायनली आलेली आहे आपली गाडी. तुला कसं वाटलं एवढ्या लवकर येऊन? आपण खूप थांबलो. हा झोपाले का? आता मागून येऊन लोकांनी गाड्या नेल्या. आम्ही तर वेटिंगला शुक्रवारचा मार्केट फिरून आलो. तिकडं पनवेलमध्ये जाऊन आम्ही शॉपिंग करून आलो. बाईने एक शर्ट घेतला तरी काय गाडी आली नाही. माझी चादर घेताचे का? हा चादर घरून मार्केटशी आणायला पाहिजे होती. तो आणायला पाहिजे होता कपडा. तो आहे कपडा आहे का? आहे चालू झालं. चादर घेताचा कार्यक्रम होणार आहे. चादर ओढाची का? गाडी आली आमचा पण घे. आणि सर्व काय करा माहिती का, तुम्ही उडवताना आहे ना 1 2 3 बोला, म्हणजे मागून खेचायला. ओके 1 2 3. तर मित्रांनो फायनल शेडिंग फाट्यावर आम्ही पोचलो. आणि इकडे याला लागतंय हायफाय, याला रेडबुल लागतंय, तर तो पाणी पितय. आणि इकडे माउंटन ड्यू डर के आगे जीते. पण त्याचं दुसरं वाक्य पण आहे, पण तुम्ही बोलू शकत नाही ते. माउंटन ड्यू पियो, थार में बैठो और सुसाट चलो. अभी हम जा रहे अभी अपने घर. जाम कंटाळले हो. तिकडे साईला मला शिवाय देत असेल, जायला हर्षल वरकी घ्यायला अजून येत नाही. त्यांची घेतलं ते खराब होतं. खराब म्हणजे तोच बोलला शेट हे नको येऊ पुन्हा हे झाल्यात. तर मित्रांनो दोरक्या घोणच भेटलेला आपल्याला.
बघा थांब नको मारू डोरक्या कोणच आहे बिनविषारी येतो त्यांची पूजन झालेली तर आम्ही आता यांना घेतो बाजूला तर भाऊ आलेले तिकडं ही जी नुसती शायनिंग करते हा या सर्वांनी या आनंद भाई पुढचं अनबॉक्सिंग कर काय दिलं बघू पुढचं पटापट काय आणले बघू दाखव इकडं मस्त आवडली का हा सरप्राईज भारी दिला गप मग जास्त बोलतोस तू आता जस्ट आलोय आकाश दादाच्या घरी आकाश चोरगे तर गावामध्ये भरपूर ठिकाणी पूजन आहे तर वास्तुशांती वगैरे आणि आता साहिलच्या इथे होतं साहिलकडून इकडं आलो आकाशाच्या घरी तर त्यांचं पण फायनली पूजन झालेलं आणि मस्त नल भारी केलेली आहे त्यांनी एकदम मस्त किचन वगैरे बनवलेलं आहे इकडं बेडरूम आहे आणि आमचा मामा तर मामा कॉंग्रॅच्युलेशन नवीन घर कॉंग्रॅच्युलेशन्स हा तर आत्ता आम्ही चाललो परत आमच्या घरी आणि इथं महेंद्र भाई आहे आपलं तुम्हाला माहीतच असेल कॅमेरामॅन आहे तर ते त्याच्या काय बोलतात सहकारी जीविका कॅमेरा घेऊन मस्त तुम्ही ठेवले पण हा आणि फायनली आता का बोलताय तनु शेठ मग काय आता पाया पडायला जावा विवाल नेशील का ना आम्हाला हा नका बोललीस बाद झाला पोट भरले आमचा चल मामा निघतो चला मित्रांनो घरी परत मित्रांनो मित्रांनो फायनली इकडं पूजन वगैरे सर्व झालं जेवली मंडळी गेली घरी इकडं आता पव्याची गाडी घेतली तर पव्याने आम्हाला आईस्क्रीम पार्टी दिलेली आहे पण एवढा मोठा घर बांधला पण कुक नाही कुक जेवायला दिला तो एवढा मी नाही जेवलो मी मला तुम्ही जेवायला दिला कुणी मारला कुणी नाही मारला काय नाही दिला नाही दिला हे बघ शेवट होता भांडण करून नाही दिली तू पण खोटा बोलायला शिक थोडा तरी आईस्क्रीम खातात ए गाडी की पार्टी आईस्क्रीम पार्टी जरा हे पण करते ते गाडीचं जरा कोणती गाडी घेतली काय ते पण गाडी कंची येते दाखवायला कसं पाहिजे डाय व्हिडिओ सांगला आईस्क्रीम खाता नंतर बघू काय द्या साईज देणार आहे 1000 रुपये देणार आहे तेव्हा कसा खातोय आपलं नाही आपलं नाही 8 दिवसानंतर मी 2 दिवस तिथं माझी सोय करा काय ही बहीण परवड न हिले मागडी बहीण आहे तुला खाऊ मला दे मला नेऊन कसं तिथं तू फक्त बघ बस तिथं बस आणि बस बाबाची आईस्क्रीम पार्टी बघा किती मोठी आईस्क्रीम पार्टी हो नमस्कार आईस्क्रीम पार्टी मावशीचा पण कशाबद्दल आहे माहितीये का हा आता साहिल त्याचं घर साहिलनी पण दिलं पाहिजे परत 500 टाका 500 मागणी टाका दे ग तू पण दे 500 हल्दीला कसं 500 घेतला आता गाडीचं 500 दे तू
तू काय आणता दे अच्छा दे प्याला खाऊन पोट भोगल गोड खाऊन घरमालकीन बसले. नमस्कार. फायनली पूजा उरकली. मग कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त भारी कार्यक्रम झाला. जेवण पण मस्त होता. आम्ही शेवटला जेवलो. आम्ही शेवट आम्ही केला. घरमालक कचरा टाकाला. घरमालक 500 घेतो आम्ही चाकल्यान कोण आईस्क्रीम घ्यायला. ही फुकटची शायनी गिफ्ट तर नाही घेतलंय तुम्ही तिकडे बघता. मी गिफ्ट आणलेला आहे स्टाईल फॉर अँड टोन नाव बघा देवीचा पाडा मी आणलं. मी मुद्दामून दुसऱ्याला क्रेडिट देतो पण आता फोटो काढतो तो फोटोग्राफर मागवले. हे नाही पण कागद नाही समजतो. कागद